कॅन्सरमध्ये रोबोटिक सर्जरी ह्याचा कसा रोल आहे? म्हणजे रोबोटिक सर्जरी हे एक तंत्रज्ञान आहे आणि इट इज व्हेरी गुड. देर इज नो डाऊट अबाउट इट. म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतं की रोबोटिक सर्जरी फ्युचर आहे का, तर दे आर लिव्हिंग इन द पास्ट. ओके. रोबोटिक सर्जरी फ्युचर नाही आहे, हे ऑलरेडी प्रेझेन्स आहे. आणि रोबोटिक सर्जरी हे सर्जनच्या हातातलं एक असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामुळे शस्त्रक्रिया खूप चांगल्यारीत्या करता येते. अनेक पेशंट्सला किंवा डॉक्टर्सला सुद्धा एक गैरसमज आहे की आपण जेव्हा समजा पोटाच्या कॅन्सरचं ऑपरेशन करतोय आणि तर सांगतात की सर ओपन करून ऑपरेशन करा कारण ते तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. वास्तविकरित्या रोबोटिक सर्जरीमध्ये ओपन सर्जरीपेक्षाही जास्त चांगलं दिसतं. कारण ओपन सर्जरीमध्ये 1x इमेज मिळते, 2D इमेज असते. इकडे 3D इमेज आणि 10 टाइम्स मॅग्निफाईड इमेज दिसते. असे काही मीथ आहेत. असं म्हणलं जातं की रोबोटिक सर्जरी वगैरे हे फक्त जस्ट आपल्या काय म्हणतात स्वतःला फेमस करण्यासाठी वापरलं जातं आणि पैसे कमवण्यासाठी वापरलं जातं. मग हे मीथ जे आहेत हे खरे आहेत का? असं म्हणजे असं काही नाही नाही. बेसिकली काय जी व्यक्ती स्वतः करत नाही आहे ती त्या तंत्रज्ञानाला नाव ठेवायचा प्रयत्न असतो. रोबोटिक सर्जरी जर कधी खरंच मिथ असते किंवा पैसे कमवण्याचं साधन असतं तर मग अमेरिका युरोपमध्ये आज सर्वाधिक प्रमाणामध्ये रोबोटिक सर्जरी झाल्याच नसतात. आज मागच्या आठवड्यातलीच न्यूज आहे, इंग्लंडमध्ये NHSने सर्व हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट्स एस्टॅब्लिश करण्यासाठी 5,000 रोबोट्सची ऑर्डर दिलेली आहे गव्हर्नमेंटने. ओके. रोबोटिक सर्जरी हे कुठलं फॅन्सी टूल नाही आहे. म्हणजे इट्स लाईक परत मी सांगेल की शेतकरी बांधवांसाठी आज पाटानी पाणी देणं आणि ड्रिपनी पाणी देणं. ड्रिपनं जास्त सोयीस्कर आहे. मग ड्रिप ही फॅन्सी किंवा पैसे कमवण्याचं टूल आहे का? नाही. आज ड्रिपमुळे पाण्याची बचत होते. हो. आणि आपण त्या पिकाला जास्त योग्यरित्या पाणी देऊ शकतो. सेम रोबोटिक सर्जरीचं आहे. ओपन सर्जरी करून जो अवयव काढायचा आहे त्याच्याबरोबर आपण आजूबाजूच्या अवयवाला पण हानी करतो. ओके. रोबोटिक सर्जरीमध्ये आपण जिथे करायचं तितकंच करतो, प्रिसाईज करतो, ॲक्युरेट करतो. ब्लिडिंग होत नाही, इन्फेक्शनची भीती कमी असते, रुग्णाला वेदना कमी होतात, त्रास कमी होतो, पेशंट लवकर घरी जातो.